चांदवड तालुक्यातील वडगाव पंधू येथील घटना. नाशिकवरून मनमाडला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने हरणाच्या कळपातील 3 हरणांना उडवले, त्यामुळे चांदवड तालुक्यातील वडगाव पंधू खांडेकर वस्ती येथे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यावेळेस शेतकरी ज्ञानेश्वर गोजरे, आकाश गोजरे, गंगाधर गोजरे, कैलास गोजरे, ज्ञानेश्वर गोजरे यांनी सामाजिक कार्यकर्ते वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांना दिले. त्यांनी ही माहिती येवला आरएफओ निलेश आखाडे साहेबांना दिली व चांदवड तालुक्याचे पीआय स्वागत धर्मंदार कुलकर्णी साहेबांना दिली व रेल्वेचे अधिकारी सय्यद साहेब यांना ही माहिती दिली. आरएफओ साहेबांनी ताबडतोब अंकुश गुंजाळ, भाऊसाहेब झालटे व माळी यांना रेस्क्यू टीमसाठी चांदवड तालुक्यातील वडगाव पंधू येथील खांडेकर वस्तीवरती पाठवले व पुढील कामकाज सुरू केले, अशी सविस्तर माहिती पशु वन्य प्राणी मित्र भागवत झालटे यांनी दिली. हरणांचा मृत्यू झालेला आहे आणि ते पाण्यासाठी इकडे एक नाला बंदर आहे, तिथं पाणी पिण्यासाठी ते रेल्वे क्रॉस करत होते. लेकिन वंदे भारत ही 5:30च्या दरम्यान माझ्या मतानं आली आणि 3 हरणांचा इथं दुर्दैवी मृत्यू झाले. अतिशय वाईट घटना झाली आहे, पण प्रशासनानं याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती. रेल्वेची बाहेर काढली, आम्ही सर्व बाहेर काढून बाजूला टाकले. सर्व हरणं एकूण 3 हरणं आहे आणि 3 हरणं रेल्वेच्या त्या साईडनं गाडी पास झाल्यानंतर निघून गेले. मोठं नको, मोठं नाही म्हणा.